नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. तुमचं हँडबॅग उघडल्यावर आत सगळं अस्ताव्यस्त दिसतं का? लिपस्टिक सापडत नाही आहे, चावी हरवती आहे आणि बिलं कुठंतरी गायब आहेत. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हँडबॅग नीट सोप्या पद्धतीनं कसं ऑर्गनाईज करायचं. स्टेप 1, हँडबॅग पूर्ण रिकामी करा. आतले सगळे कागद, कॉस्मॅटिक, जुन्या पावत्या सगळं बाहेर काढा. यामुळे नेमकं काय गरजेचं आहे आणि काय नाही हे समजतं. स्टेप 2, वस्तू वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवा. आत वस्तू गटात ठेवा. उदाहरणार्थ पैसे आणि पाउचेस, पैसे आणि कार्ड्स, मेकअप आयटम्स, याच्या मोबाईल ॲक्सेसरीज, औषधं किंवा छोट्या छोट्या वस्तू, गरजेच्या वस्तू. आता आपण प्रथम बघूया हा क्लचमध्ये मी काय ठेवलेलं आहे. इथे मी एका साईडला सगळे कार्ड्स ठेवलेले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स, डेबिट कार्ड, आधार कार्डची कॉपी, अशा पद्धतीने मी या बाजूला ठेवते. तसेच वेगवेगळ्या रिसिप्टसुद्धा दुसऱ्या बाजूला ठेवते आणि जी कॅश आहे ती मी या पद्धतीनं व्यवस्थित ठेवते. कॅश नेहमी व्यवस्थित ठेवावी, चुरगळून ठेवू नये. ह्या पाऊचमध्ये चिल्लर किंवा छोट्या रकमेच्या नोटा ठेवते. प्रत्येक वेळी मोठी पर्स उघडायची गरज नाही. ह्याच्यामध्ये सनग्लासेस ठेवलेले आहेत. ह्या पाऊचमध्ये मी रेग्युलर लागणारा मेकअप ठेवलेला आहे. पावडर, 2-3 लिपस्टिक, टिकली, मस्करा, काजळ, जे आपल्याला रेग्युलर लागतं ते सगळं हे आम्ही पाऊचमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पटकन सापडतं. इथे घर, ऑफिस, गाडीची किल्ली ठेवलेली आहे. हे वेट वाईप्स आहेत. कधीतरी आपल्याला पटकन फ्रेश व्हायचं असेल तर आपल्याकडे वेट वाईप असणं गरजेचं आहे. इथं रेग्युलर लागणारी औषधं आहेत. कधीही आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये काही त्रास झाला तर पटकन आपल्या हाताशी असतात. हा मोबाईलचा चार्जर आणि इयरफोन आहेत. इथे मी तोंडात टाकायला खजूर, तुम्ही काही तुमच्या आवडीचं एखादं एनर्जी येणारं ठेवलं तरी चालेल. माउथ फ्रेशनर आपण बाहेरचे खाण्यापेक्षा आपण जर वेलदोडा सोलून असा डब्यात ठेवला तर आरोग्यासाठी खूप चांगला आहे. हा नॅचरल माउथ फ्रेशनर तर आहेच, पण आपण डायजेशन चांगलं होतं, स्ट्रेस लेवल कमी होते. इथे पेन आणि डायरी आहे. काही आपल्याला पटकन नोट डाऊन करायचं असेल तर पेन आणि डायरी आपल्याला उपयोगी पडते. पाण्याची बॉटल आहे. सतत आपल्याजवळ आपली पाण्याची बॉटल असावी. अशा पद्धतीने मी माझी बॅगमध्ये हे सगळ्या गोष्टी घेते. आता आपण ही बॅग भरूया. बॅग भरताना रोज लागणाऱ्या वस्तू वर ठेवा. ज्या वस्तू तुम्ही रोज वापरता, मोबाईल, पर्स, सॅनिटायझर, त्या हँडबॅगच्या वरच्या भागात ठेवा आणि क्वचित लागणाऱ्या वस्तू ह्या खाली ठेवली तरी चालतील. मी पर्स ऑर्गनाईज करताना पाउचेसचा वापर केलेला आहे. छोट्या छोट्या पाउचेस वापरल्यामुळे हँडबॅग जास्त नीट दिसते. मेकअपसाठी वेगळी पाऊच, चिल्लरसाठी वेगळी पाऊच, असं केल्यामुळे हवे ते लगेच आपल्याला सापडते. शक्यतो जास्त कप्पे असणारी पर्स घेऊ नये, त्याच्यामुळे खूप गोंधळ होतो. इथे माझ्या पर्सला फक्त 2च कप्पे आहेत. एका कप्प्यामध्ये मी सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते आहे. ज्या वस्तू नेहमी लागतात त्या मी वर ठेवलेल्या आहेत आणि ही चिल्लर किंवा
सुट्टे पैसे जे असतात त्याची पर्स आणि किल्ल्या ह्या दुसऱ्या छोट्या कप्प्यामध्ये ठेवते आहे, ज्याच्यामुळे किल्ली आणि ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या पटकन सापडतील, सगळी पर्स उचकावी लागणार नाही. मी अशा पद्धतीने ही माझी पर्स ऑर्गनाईज केलेली आहे. अजून एक महत्त्वाची स्टेप जी आहे ती आठवड्यातून एकदा साफसफाई. आठवड्यातून एकदा हँडबॅग साफ करा. नको असलेले कागद पावत्या काढून टाका. यामुळे हँडबॅग नेहमी हलकी व स्वच्छ राहते. तर या पद्धतीने आपल्या हँडबॅगचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे. कुठेही महत्त्वाच्या ठिकाणी आपण गेलो आणि आपण जर बॅगमध्ये शोधत बसलो तर आपल्यालाच नंतर ऑकवर्ड वाटतं. तो ऑकवर्डनेस टाळण्यासाठी आपण नेहमीच आपली बॅग व्यवस्थित ऑर्गनाईज करावी. त्यातून आपल्या आयुष्याची शिस्त कळते. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत